Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं नाहीसा गेली. स्कूलमध्ये मी चाललो होतो हॉस्पिटलला. रचनाने सगळं काही रेडी केलं आहे. पण आज माझं लंच आहे हॉस्पिटलमध्येच. आज एक पेरिनेटल मीट आहे अँड येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. अँड मॉर्निंग नाश्त्याला आहे ओट्सचा डोसा. ओट्स डोसा हेल्दी. बाय, सावकाश जा. सुसाने तुम्ही पाहिलंच गेला हॉस्पिटलला आणि नाहीसासुद्धा स्कूलमध्ये. आणि माझं सकाळचं सगळं काही आवरून झालेलं आहे. आय मेक शुअर की बाय लाईक 7-7:30 सगळं माझं काम वाइंड अप होऊन दे. फक्त नाश्त्यासाठी थोडासा टाईम मी नंतर ठेवते, कारण मग नंतर खूप सारी कामं असतात. नाहीसा गेल्यानंतर मी एकदम फ्री होऊन जाते. लाईक ती नसते म्हणून मध्ये मध्ये लुडबुड नसते तिची. म्हणून मग असा प्लॅन आउट करते की घरातली कामंसुद्धा वाइंड अप होतील. म्हणजे बाकीची जी माझी कामं आहेत किंवा शूटचं म्हणा किंवा एडिटिंगचं म्हणा, सो ते मला बऱ्यापैकी तो एक टाईम मिळतो. आणि नाही बोललं तरी इवन एका रीलला एडिट करण्यासाठी इट टेक्स लॉट्स ऑफ टाईम. एक तर सनी नसतो म्हणून मग ते शूट करण्याच्या वेळेस ट्रायपॉड इथे हलवा तिथे हलवा, मग ते सगळं काही मॅनेज करण्यात वेळ जातो. लाईट व्यवस्थित येते आहे की नाही माझं. आणि कसं बॅक कॅमेरावरनं मी शूट करते ऑफकोर्स. जेव्हा ट्रायपॉडवर लावते तेव्हा मी त्याच्यात त्या अँगलमध्ये आहे की नाही हे सगळं काही एकदम प्रिसिशननी बघावं लागतं. जर चुकलं असेल तर मग परत एकदा ते सगळं शूट करावं लागतं. सो ह्याच्यात ना कसा टाईम निघून जातो ना मला अजिबात समजत नाही. एनिवे, सो हे झालं हे माझं सगळं काही. सो आत्ता रिसेंटली ॲक्च्युली ह्या गोष्टी मी शेअर नव्हती करणार व्हिडिओमध्ये, व्लॉगमध्ये मी नव्हती सांगणार जे घडलं आईसोबत. माहीत नाही, पण आम्हाला नव्हतं ते. आम्ही त्या दिवशी काही व्लॉग वगैरे पण शूट नाही केलं. ते 2-3 दिवस आम्हाला आमचं म्हणजे नव्हतं करायचं ते. म्हणजे आमचं असं होतं. बट नंतर ना आता हळूहळू मला थोडंसं एक टाईम गेल्यानंतर आय थॉट की ॲटलिस्ट काय घडलं ना ते तुमच्याबरोबर शेअर करू, जेणेकरून तुम्हीसुद्धा काही प्रिकॉशन्स घ्याल. आणि काही जर इश्यू वगैरे असं असेल ज्याला तुम्ही अवॉइड करत असतील तर तुम्हीसुद्धा त्याच्याकडे लक्ष द्याल. सो बेसिकली आईचं आता रिसेंटलीच कानाचं ऑपरेशन झालं आहे. जे ऑपरेशन झालं ते खूप सिव्हिअर ऑपरेशन झालं. आम्ही ॲक्च्युली ते एक्सपेक्ट नव्हतं केलं की ते एवढं सिव्हिअर असेल. आणि इट विल टेक सो मच ऑफ टाईम फॉर दॅट ऑपरेशन. सो आईला ना तिचं जे राईट इयर आहे त्याच्यातनं तिला कमी ऐकू यायचं. म्हणजे हे तिला प्रॉब्लेम लहानपणापासून होतं. लहानपणापासून पाणी यायचं कानातनं. आणि युजली आई म्हणत होती की लहानपणी जेव्हा कधी मी बोलायची की पाणी येतं तर काहीतरी ती मला बोललेली शब्द की ते बोलून मग ते अवॉइड करायचं. म्हणजे की हां काय नाही, नॉर्मल आहे असं करून. मग हळूहळू जसं आई मोठी होत गेली ना तिचं जे इयरिंग आहे ते कमी होत गेलं. नंतर माझ्या लग्नाच्या आधी, लाईक आता माझ्या लग्नाला ऑलमोस्ट 11 वर्ष होतील, त्याआधी तिला परत एकदा ते पाणी येणं स्टार्ट झालं. आणि म्हणून मग आम्ही त्यावेळेस डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टर म्हटले की तुम्हाला ते ऑपरेट करावं लागेल. पडदा जो आहे तो फाटला आहे आणि त्याने काही मेडिसिन्स दिले. सो आई बिंग आईला असं झालं की नको, कशाला ऑपरेशन, कशाला हवं आहे ना ऑपरेशन वगैरे, घाबरली. म्हणजे ती एवढी पॅनिक झाली ना. तर ती म्हटली की आपण मेडिसिन्स घेऊया आणि थांबू आणि मग आपण करू. आणि मग काय झालं, तिने मेडिसिन्स ते घेतले. ते मेडिसिन्समुळे ते स्टॉप झालं आणि त्यानंतर आमच्या पण ते डोक्यातनं निघून गेलं. ऑलमोस्ट मला वाटतं आत्ता मागच्या वर्षी म्हणजे ऑलमोस्ट 9-10 वर्षानंतर ते परत पाणी यायला स्टार्ट झालं. मग त्यावेळेस आम्ही तिला परत डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि यावेळेस आम्ही दुसरा डॉक्टर केला. तर त्या डॉक्टरकडे जाऊन त्याने सुद्धा ते सगळं त्याने दाखवलं वगैरे. आणि पण त्यांनी
हेच दिलं, गोळ्या दिले आणि सांगितलं की आपण ऑपरेशन करूया. त्यावेळेस पण परत असंच झालं. आई पॅनिक झाली. आई म्हणते की नाही मला नाही करायचं, कशाला एवढं, होईल औषधाने वगैरे वगैरे. मी बोलले असं नाही, आपल्याला इयरिंग येणं गरजेचं आहे ना. मग ते मेडिसिन्स घेऊन परत स्टॉप झालं. स्टॉप झाल्यामुळे ती पण विसरली आणि आमचं असं झालं की आता करू असं होऊन होऊन थोडंसं डिले झालं. आमचं पण नेग्लिजियन्स झालं आम्हाला असं वाटतंय. आणि त्याचबरोबर आई घाबरत होती म्हणून आम्हाला असं झालं की ती जोपर्यंत प्रिपेअर्ड नाही होत, कारण ऑपरेशन कोणताही असो, ज्याचं ऑपरेशन आहे त्याने पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. आता 1 मंथ बॅक आईला पाणी यायला परत स्टार्ट झालं, परत रक्त यायला स्टार्ट झालं आणि ना जे पाणी यायचं ना त्याला स्मेल यायला स्टार्ट झालं. मग तेव्हा मला असं वाटलं की आता इट्स हाय टाईम. मग सनीची जी फ्रेंड आहे, तुम्ही मध्ये व्हिडिओ पाहिला पण असेल जेव्हा फाल्गुनी आलेली घरी, आणि तुम्ही पाहिलं असेल आम्ही तिच्या घरी गेलेलो. सुप्रिया जिचं नाव आहे. सो आम्ही ॲक्च्युली त्या कारणासाठी गेलेलो, तिच्या चेकअपसाठी गेलेलो. आणि आम्हाला हे नव्हतंच काय सांगायचं किंवा आम्हाला हे दाखवायचं पण नव्हतं कोणत्या गोष्टीमध्ये. ह्याच्या पाठीमागे सांगण्याचा एकच उद्देश आहे की नेहमी आपल्याला असं वाटतं की आपल्या बॉडीमध्ये काही होत नाही आहे. असं नसतं. काही ना काहीतरी आतमध्ये प्रोसेस चालू असते. थोडंसं पण पोट दुखलं ना तर फक्त मेडिसिन्स घेऊन शांत नका बसू. बघा काय आहे. कारण आत्ता जी लाईफ आपण जगतोय ना ती खूप विचित्र आहे, खूप कठीण आहे. म्हणजे काहीच सांगता नाही येत, कधी काही होऊ शकतं. आपण जसे की न्यूजमध्ये पण बघतो की अरे चालता फिरता माणूस चांगला त्याला अटॅक येऊन तो गेला. तुम्हाला नाही माहीत त्याच्या अंगात काय चालू असेल. बॉडीमध्ये खूप काही गोष्टी चालू असतात ज्या आपल्याला बिलकुलसुद्धा माहीत नाही. आणि हे आम्ही खूप छान एक्सपिरियन्स केलं आहे ह्या वेळेस आईच्या ह्याच्यावरनं. तर आम्ही ते चेक केलं आणि तिने लगेच काही मेडिसिन्स न देता तिने सांगितलं वी हॅव टू ऑपरेट दिस बाय एंड ऑफ मे मंथ. आपल्याला हे ऑपरेट करणं आहे. म्हणजे ते खूप सिव्हिअर झालेलं. आतमधले जे आपले बोन्स आहेत ते सडले. त्याच्यामुळे ते सगळं सडून ते पस क्रिएट झालं. ते पसचं सगळं पाणी बाहेर येत होतं. त्याचं ते वास यायला लागलं. आणि मेन म्हणजे काय झालं, आई ना तिचं कसं रुटीन चेकअप असतं. तिला सांगितलंच आहे की जरी आम्ही विसरलो ना तुला तुझी काळजी घेणं गरजेचं आहे. सो तू रुटीन चेकअपला जायचं. ती तिच्या नॉर्मल रुटीन चेकअपला गेली. तेव्हा तिने असंच तिचे जे डॉक्टर आहे तिला सांगितलं की असं आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही डिले नका करू. तुम्हाला जर पाणी येतं आहे ना तर तुम्ही पहिले जा. कारण कसं आहे, आपल्या इयरची जी वॉल आहे ती वॉल आणि डोक्याची जी वॉल ती खूप थिन आहे. खूप म्हणजे खूप थिन. जर ते स्प्रेड झालं ना तर ते डोक्यापर्यंत जाऊ शकतं. असं जेव्हा ते बोलले डॉक्टर तेव्हा आई जास्त घाबरली. आणि मग नंतर आम्ही ते फटाफट ॲक्शन्स घेतले. सुप्रियाकडे गेलो. सुप्रियाने सांगितलं की जास्त नाही थांबूया, आपण करून टाकूया ऑपरेशन. आणि मग नंतर आम्ही जेव्हा नाशिकवरून आलो त्याच्यानंतर आईचं ऑपरेशन झालं. आणि पहिले तिने सांगितलेलं की इट विल टेक 3 hours. ते एवढं खराब झालेलं आतमधलं. तिने हे पण सांगितलं की मी तुम्हाला प्रॉमिस नाही करू शकत की तुमचं जे इयरिंग आहे ते परत येईल, बट आपल्याला ते जे पुढे घडणार आहे ते आपल्याला स्टॉप करायचं आहे. तुमची ती वॉल आहे जी गेली आहे, पडदा जो फाटला आहे कानाचा तो आपल्याला लावायचा आहे, जेणेकरून बॉडीमधलं बाकीचं जे फंक्शन आहे ते तिथे काही चुकामुक नाही व्हायला पाहिजे. आपण ते सगळं काही क्लीन करणं ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. रेदर देन तुम्हाला ऐकू येईल की नाही त्याला पण ती प्रतिबोली प्रयत्न तर आपण करूच, पण त्याच्या आधी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. सो आईला मग आम्ही प्रिपेअर्ड केलं आणि आई पण प्रिपेअर्ड झाली यावेळेस. फायनली तो ऑपरेशनचा डे आला आणि आईचं ऑपरेशन इथे पण नाही, पनवेलमध्ये पण नाही, चेंबूरला झालं. सो तिथे मी होती तिच्याबरोबर 2 दिवस. हे लोक फर्स्ट डेलाच होते, अभि, फाल्गुनी आणि सनी.
सो 3 आवर्स ती आम्हाला बोलली की ऑपरेशन असेल. 3 आवर्स आम्ही वाट बघतो. मी अरे 3 आवर्स झाले तरी अजून आली नाही आई. म्हणजे काय झालं. अभि आणि सनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर, आम्ही रूममध्ये. आम्हाला काहीच समजत नव्हतं. एवढं स्ट्रेस होतं ना ते, की अरे एवढं का वेळ लागते. मग सनी बोलला की ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं असेल मी असं सगळं काही. 4 आवर्स नंतर आई बाहेर आली आणि मग तेव्हा सुप्रिया म्हटली की दिस वॉज व्हेरी सिव्हिअर, एकदम लास्ट स्टेजला पोचलेलं. म्हणजे जर आपण हा ऑपरेशन केला नसता किंवा जर अजून डिले झालं असतं तर आईला फेशियल पॅरालिसिस झालं असतं. ते ऐकून आम्ही जे हल्लोत, म्हणजे ओ माय गॉड. म्हणजे कसं होतं माहिती आहे का, फक्त पाणी येत होतं, तोच एक प्रॉब्लेम. बाकी आईला कुठे काय दुखापत नाही, काही नाही. कानात दुखतंय असं पण नाही, पुढे बॉडीमध्ये दुखतंय असं पण नाही, इथे कुठे दुखतंय नाही, डोक्यात दुखतंय नाही, फक्त कानातनं पाणी. तर ते म्हणजे आम्ही असंच म्हणतो की देवाने वाचवलं. खूप थोडक्यासाठी ते सगळं काही झालं. अजून डिले केलं असतं ना, कारण ती म्हटली सुप्रिया, आईचे जे तोंडाचे जे नर्व्स होते ना ते पण ओपन झालेले. तर ते सगळं इकडे तिकडे पास झालं असतं ना तर फेशियल पॅरालिसिस होतच. म्हणून ती म्हणत होती की जेव्हा मी ते करत होती आतमध्ये सगळं क्लीन, ते इथे क्लीन केल्यावर लगेच दुसरीकडे दिसत होतं की दुसरीकडे क्लीन. ते एवढं सिव्हिअर झालेलं ना, एवढं सिव्हिअर की बोलते मी ड्रिल करून मी सुद्धा थकली. दॅट वॉज नाही, म्हणजे एवढं सिव्हिअर होतं ते, ऑलमोस्ट लास्ट स्टेजचं. आता आफ्टर ऑपरेशन ज्यांनी पण आईला बघितलंय ना, सगळे लोक घाबरलेत. म्हणजे सगळे लोक तेच म्हणतात की एवढं कानाचं ऑपरेशन कधी कोणी बघितलेलं नाही आहे, एवढं सिव्हिअर झालं असेल अजिबात नाही, कोणीच बघितलं नाही आहे की ते एवढं. आईला इथे स्टिचेस आलेत ह्या साईडला, इकडचे आईचे केस कापलेत त्यांनी, आणि हे पूर्ण असं ओपन केलेलं. युजली इयरचं जे एकदम आय गेस फर्स्ट स्टेज किंवा ते असतं ते, मला वाटतं ते दुर्बीननी आय गेस ते केलं जातं, ते काय कट वगैरे नाही केलं जात. पण आईचं करणं गरजेचं होतं आणि आम्ही तेच देवाला एवढं थँक्यू म्हणतोय ना. फक्त मी एवढंच सांगेल की स्वतःच्या बॉडीला थोडं पण काय होत असेल ना, लगेच डॉक्टरकडे जा. आपण फिरतो, आपण मूवीजवर तेवढे पैसे घालवतो, पॉपकॉर्नवर आपण घालवतो पैसे, पण आपण डॉक्टरकडे जायला घाबरतो. आणि धिस इज रिॲलिटी. खरं म्हणते, मी सुद्धा पर्सनली घाबरते. बट आता एक सवय लावली, आफ्टर एव्हरी 6 मंथ फुल बॉडी चेकअप होते. सनीने सांगितलंच आहे, काहीही असो, कारण आपल्याला माहीत नाही आहे काय होतं आहे आपल्या बॉडीमध्ये. आता तर ॲक्च्युली काय समजत नाही. मला थोडंसं पण दुखलं ना की मी पण थोडीशी पॅनिक होते. मग सनीला सांगते, मग सनी मला सांगतो की नाही ठीक आहे. सो काहीही असेल, तेच आमचं मेन तेच होतं की अरे आईला काही त्रास नव्हता, काही नाही. म्हणजे आईला इवन कोणताही आजार नाही आहे, नाही बीपीचा इश्यू आहे, नाही डायबिटीज आहे, काहीच नाही आहे आईला. आणि हे एकदम ऑल ऑफ अ सडन फक्त ते पाणी निघणं, पण फक्त नव्हतं ते, आतमध्ये खूप काही गोष्टी घडत होत्या. जर ते नर्व्सला पोचलं असतं ब्रेनपर्यंत, ब्रेन पूर्ण केलं असतं, किंवा ते फेशियल पॅरालाइज, ते तर ऐकूनच आमचं हवा टाईट झालेली. म्हणजे ओ गॉड, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आम्ही खूप, म्हणजे मला असं वाटतं 1 वीकमध्ये एकदम फटाफट हालचाल केली. आईचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर, म्हणून तुम्हाला आई ॲक्च्युली दिसत नाही आहे व्लॉगमध्ये. आता एक मध्ये तुम्ही व्लॉग बघितला जिथे आम्ही देऊळ बंदवाला टाकलेला, तो जुना व्लॉग आहे. मग त्यानंतर आई आली घरी, मग फाल्गुनी पण आलेली. मी तुम्हाला काही ग्लिम्स दाखवले की फाल्गुनी आली आहे घरी, पण का आली आहे त्याचं काही रिझन नाही सांगितलं, कारण मी 2 दिवस तिच्याबरोबर हॉस्पिटलला होती. मग नंतर आयसाची स्कूल चालू झाली, इथे सगळे पाहुणे चालू झाले, मग त्या दरम्यान फाल्गुनी होती आईकडे. आणि मग नंतर आई गेली मामाकडे. सो आता 1 वीक झालं आहे आई मामाकडे, आणि आज ती येणार आहे. सो आज मी तुम्हाला तिला ब्लॉगमध्ये दाखवेल. तिचे आज ॲक्च्युली स्टिचेस आम्ही काढणार, म्हणजे सुप्रिया काढणार आहे. सो सुप्रियाकडे जायचं आहे. आणि आई तर एवढी थँकफुल आहे ना की ती, म्हणजे एकतर ओळखीचं डॉक्टर म्हणजे सुप्रिया तिने केलं, आणि म्हणून ती एवढं तिला काय म्हणते, म्हणजे मी काय सांगू, एक असतं ना की वाचवलं वगैरे टाईप,
तसं तिचं झालं आहे. पण एवढंच म्हणेल की थोडंसं पण काहीही असेल तर डॉक्टरला दाखवा, घाबरू नका. कारण जेव्हा फर्स्ट स्टेज असेल किंवा जर सुरुवातच असेल ना, तर आपण इमिडिएटली त्या गोष्टी क्युअर करू शकतो. एक टाईम निघून गेल्यानंतर ही आम्हाला सीख होती ॲक्च्युली. खरं म्हणजे ही एक शिकवण होती आमच्यासाठी की तुम्ही, देवाने आज तुम्हाला वाचवले, उद्याचं नाही माहिती. काही झालं लगेच ॲक्शन्स घ्या. खूप काही गोष्टी ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे आमचं नेग्लिजियन्स, मग आईचं थोडंसं घाबरणं, हे सगळं काही एकत्र आलं आणि त्याच्यामुळे ते खूप डिले झालं. बट नाव आई इज डुईंग गुड, सगळं ठीक आहे. तिला अजून आता काही त्रास नाही आहे. तर बेस्ट पार्ट म्हणजे तिला त्या कानाने आता ऐकू यायला लागलं आहे. लाईक ती म्हणते की मोबाईलचा जो रिंगटोन आहे, जो तिला एकदम असा हळू आवाज यायचा ना, तो आता लाऊड यायला लागला आहे. सो सुप्रियाला त्या दिवशी सांगितलं, सुप्रिया म्हणते इट्स रिअली अ गुड साईन. कारण तिचं मेन होतं की आपल्याला आतमधलं सगळं क्लीन करून पडदा लावायचा आहे. दॅट वॉज द मेन मोटो. बट इयरिंग येत आहे, इट्स अ बिग साईन. म्हणजे आहे, खूप छान प्रकारे केलं. आणि सुप्रियाला आम्ही जेवढं थँक्यू बोलू ना तेवढं कमी आहे. म्हणजे ती खरंच देवासारखी आली असं बोलू शकतो. आणि काय बोलू अजून, काय नाही, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि आईला भेटवतेच तुम्हाला आज. आई ॲक्च्युली आज ठाण्याला येईल अडगाववरनं, मग आम्ही तिला पिक करणार आहोत. आणि सुप्रियाचं क्लिनिक आहे BKCला. सो मग आम्ही तिकडे जाऊन मग आईचे जे स्टिचेस आहेत ते सगळं हे कर. सो आता फॉरेवर आईला काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. लाईक पाण्यात नाही जायचं आहे, जस्ट हे ओपन नाही ठेवायचं आहे. ती म्हणते की आता आपण थोडंसं बघू पुढे जाऊन कसं तिचं इयरिंग आहे, कसं होतं आहे, मशीन लावायची गरज पडते की नाही, त्या सगळ्या काही गोष्टी. सो ते सगळ्या पुढच्या आहेत. सो काय नाही, काळजी घ्या सगळेजण आपापली. स्टे ट्यून्ड. चला निघालो आता आम्ही. वाजलेत 4:30. मी सगळं येल्लो घेतलं. काय येल्लो कुठं दिसतात ग्लेस? सो मी आली वाशीला. सनीला भेटले. नायसा झोपली, स्कूलमधनं आली कारण ती. आणि आता आम्ही चाललो ॲक्च्युली ठाण्यात पोचलो होतो आम्ही. आई पण मगाशीच पोचले. मी जेव्हा वाशीला पोचले तेव्हा आई पोचलेली ठाण्याला. आणि मग आता आम्ही आईला पिक करतो आणि आता आम्हाला इकडनं जायचं आहे BKCला. चलो. काय म्हणते सीमा, बरी आहेस? हॅलो बेबी. झोप 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 नाही सो मला खाऊ आहे. सनी कसं आहे? मस्त. ती विचारते माझे केस सरळ कधी होते लाईक, म्हणजे आता अशीच नाही होती. मी करून पाहतो मी केस. काय करू. चल. तुझं आफ्टर मॅरेज काय सरनेम आहे? हॅलो. हां, आफ्टर मॅरेज सरनेम काय तुझं? मिरचे मिरचे. मिरचे मिरचे मिरची कशी भेटला मला. सुमित भेटला खाली. तो वॉकला गेला. सरप्राईज होतं मला. सरप्राईज. सो हे घर फॅमिलियर असेल, लास्ट काही व्लॉग्समध्ये दिसलं असेल. सो आम्ही आलोय परत सुप्रियाच्या घरी. तुझ्यासाठी खास आईने लाडू करून आणले. गोड खाते ना? गोड खाते ना? गोड खाते का तू? हेल्दी आहे. सर हेल्दी व्हर्जन. तू पहिले खाऊन बघ आणि सांग कशाचे. एक्झाम काही देऊ नको, ये तू. आम्ही नाईट आउटला इथं जायचो. तिची जाऊन मला बहिणींना फार आवडतात. ती मला आवडते. कोणाकडे गेली? सुप्रियाकडे गेली. तू हे try कर. आपलं try कर आणि सांग कशाचे.
कळतं तुला असं खाल्ल्यावरती? एवढं नाही बट लेट मी जस्ट ट्राय. हेल्दी आहे. थँक्यू सो मच अँटी. तू नाही खाल्लं तर हे खातील का? बाकीचे आहेतच. हो येस काय म्हणतो सो छान. एक रास ही आहे सुप्रिया, डॉक्टर सुप्रिया यंपल्ले, फेमस ENT सर्जन मुंबई, आणि आमची आता फॅमिली डॉक्टर सारखी झाली आहे. किती वेळा भेटलो ना आपण आपल्याला 2 महिन्यात. येस. आईला काय सांगितलं माहिती का तू क्रिकेट नकोस. ते सगळे घाबरले तिकडे एवढी तू पहिले सो आईचं मोठं ऑपरेशन झालेलं आणि सुप्रियाने एवढं छान ते केलं आहे. ऑलमोस्ट 4 hours है ना. इट वॉज नॉट इझी. आम्ही घाबरलेलो बाहेर केलं. डिझीज खूप एक्सटेन्सिव्ह होतं त्यांच्या कानामध्ये. जी आतमधली हाडं होती ती सगळी झिजलेली होती पूर्ण याच्यामुळे. Infect झालेली होती. आणि जर आपण अजून डिले केलं असतं तर चेहऱ्याची नस गेली असती त्यांची. Facial palsy. फेशियल पाल्सी म्हणतात त्याला. आणि इन्फेक्शन डोक्यात पण गेलं असतं. मेंदूचा पण आजार होण्याचे चान्सेस होते खूप. थोडक्यात लकीली आपण वेळेवर वेळेवर केलं आणि नाव शी इज गुड. गुड. कसं ना बघ ना बाहेरनं कळत नाही. बाहेरनं नाही काहीच नाही. आणि Yes. म्हणून खूप लोक लेट गो करतात. Let go गोष्टींना. करतात. ते कानातून हा ठीक आहे. चला असंच झालं ना आमचं असंच झालं. Yes. एवढी वर्ष डिले करत करत ही पण घाबरत गेली. पण ठीक आहे. पण खूपच छान केलं. म्हणजे मला कळलं सुद्धा नाही तेवढं. सकाळ संध्याकाळ तुझंच नाव ती देवासारखी भेटली म्हणजे खरंच एकदम सकाळ संध्याकाळ तुझंच नाव असतं होती त्या गोष्टीला. आता मी म्हणजे आई- नंतर तू मुलगी झाली तिसरी. थँक्यू. म्हणजे एवढे ती घाबरत होती, ऑपरेशनसाठी टाळत होती, पण सुप्रियाच्या ह्याच्यामुळे आम्ही लगेच डिसिजन घेतला आणि लगेच सगळं काय झालं. आता हे आपल्याला ओपनच ठेवायचं. ठीक आहे ना. व्हेरी गुड. खूपच एक्सटेन्सिव्ह सर्जरी होती. आम्ही दाखवलं ना ॲक्च्युली, पण केवढे टाकेत ऑलमोस्ट किती स्टिचेस आहेत? 7 स्टिचेस. म्हणजे एवढं ते एक्सटेन्सिव्ह होतं. स्टिचेस 7 स्टिचेस. सोडा कान. एवढं मोठं. सुकलेत सगळे. हो हो सगळे सुटले. अगं वाटत पण नाही काय झालंय पाठी. डन. सुचर्स, मेन सुचर्सची पण भीती होती, ते पण निघाले. फायनल एक्स्टॅम. एवढं आहे. मी पाठवते मेडिसिन पाठवते. डॉक्टर सुप्रिया अँड त्यांचे आहोत. So a sweet gesture from Ish and Supriya. So basically he is a mental wellness coach. आणि उद्घाटन झालं पण आहे आमचं. Very good. तेव्हा असं चॉकलेट्स खाते ती अनकंट्रोलेबल. Hi girl, please, yeah. What are you doing? थँक्यू सो मच. Welcome so much. Thank you and congratulations to. Yeah, I should take this video. No. One second. I should take this video. Come here. This is actually celebration. This is celebration of Asia's leading couple who are very consistent with their work, and yes, I'm. थँक्यू सो मच. Auntie la, want to? Auntie. डॉक्टर समोरच बसली. ती म्हणते थंड आहे काय करू. एवढं थंड फक्त आईस्क्रीम नाही खायचंय. Give to auntie, no? मी कुठं नाही तुम्हाला बोलते. सो थँक्यू सो ठीक आहे मच. ना? Auntie, हे जर्मनचं आहे ती चॉकलेट. जेवण चॉकलेट आहे. त्या दिवशी दिलेलं मीच खाल्लं. खूप व्हेरी गुड. आंटी ते खूप प्रवास करून आलेले चॉकलेट. तू काय बनवते. We'll just get you milkshake. Wait. शेक. ही आंटीसाठी. That is without ice cream. तोच उचलला मी. ही तुझ्यासाठी बाळा. ओके, ठीक आहे. हे थँक्यू सो मच. आईस्क्रीम वाला लिहिली. आईस्क्रीम हां.
थंड आहे ना? ही ice हा cream वाला. आई खुश झाली. कोणाच्या घरात नाही मिळणार तुला आता ते. एवढी पण नाही. She likes ice cream. हा आईस्क्रीम लवर. पूर्ण एक आईस्क्रीम पार्लर खाऊ शकते एका वेळेस. अरे सो मच. थँक्यू. आम्ही आलेलो कामासाठी पण आमचं भलतंच म्हणजे गप्पा गोष्टी आणि खूप फुल सारे एकदम plan- रिलॅक्सेशन खूप सारे प्लॅन झालेत बघू आणि काय आमचं एक execute आमचं होतं. पॅचअप पण झालंय. लॉंग डिस्टन्स पॅचअप Long distance patch-up. Hashtag लंडन बोलूया. चलो सो थँक्यू सो मच आणि Thank you थँक्यू guys. फॉर द स्वीट जेस्चर आणि इट मीन्स अ लॉट. खरंच छान वाटलं. Thank you for sharing your moment with us. हे तुम्ही दोघं भांडतात का? किती स्वीट आहात दोघं भांडतात की नाही? हे मला भांडण पण भांडण मनात नाही. आलं. आलं ना हे बघ हिच्या मनात आलं भांडतात की नाही किती स्वीट बोलतात एकमेकांशी भांडतात ना ते दोघं स्वीट. वाटत नाही. अरे, वाटत नाही. डिस्कशन discuss. आम्ही हेल्दी डिस्कशन. Yes, healthy Argue discussions. or fight. हाँ, we We are can incapable of that. We talk. But असं एकदम आम्ही आवाज म्हणजे सगळ्यात आमचा. हेल्दी आवाज डिस्कशन आहे. But exactly how you guys, I don't see you guys fighting. I- नाही 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 वी फाईट बट आमचं हेल्दी डिस्कशन. we also have healthy discussion. हेल्दी डिस्कशन मध्ये फक्त मी बोलत असते हा ऐकत असतो Same. That's healthy discussion. That is what is called healthy discussion. So आपण एकाने ऐकायचं, दुसऱ्याने ऐकायला पाहिजे तर मी असेल तर मी जर हा असेल तर मी शांत हा, राहते. एक- बट पण ते जोक्स खूप rarely असतं. जोक्स अपार्ट लाईफमध्ये काही आपल्याला इश्यूज असेल किंवा काही गायडन्स पाहिजे तर डेफिनेटली Yes, इज देअर. ish. सो मी इंस्टाग्रामचं त्याचं जे आहे प्रोफाईल डेफिनेटली शेअर करेल आणि ऑफलाईन सर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही बट ऑफलाईन मी खूप कमी करतो कारण जास्त असले तर आय कॅन स्केड्यूल इट लाईक Because अजून डेडिकेटेड ऑफिस स्पेस नाहीये ना. वन्स ते झालं की देन बट ऑनलाईन सेशन आणि एव्हरीबडी Online मध्ये- प्रिफर्स ऑनलाईन. ऑनलाईन मध्ये कोणाला त्यांना पण ट्रॅव्हल करायची गरज नाही दे कॅन सिट ते Comfort. झूम लिंक जातो त्यांच्याकडे आणि ती घरी आणि बसून तुम्ही झूमवरती होऊन सगळं जातं. आणि ते त्यांच्या कम्फर्ट स्पेसमध्ये असल्यावरती ते इट्स इझी फॉर देम ऑल्सो टू ओपन Communicate. नवीन. तुम्ही कसं तुमच्या कामाला घेऊन खूपच असं पंक्च्युअल आहे तसं मी माझ्या कामाला घेऊन. हां, नाही but Hats off to you. ऐसे ही Hats एशिया off to you, I'm का- telling you. एशिया का कपल नहीं मिलता बॉस Big job. No, it's devotion. Yeah. For me, I see it as devotion because dedication. You don't know how to come here because you have not missed a single day in so many years. Oh, bhakti, That's it. prayer. आय ऑलवेज थिंक ऑफ स्किपिंग वन डे पण मग ते असं होतं की नाही नाही. मला. हां. This is मला what एवढ्या my वर्षात life is. एक किंवा दोन झाले असतील But बट ते that आम्ही reason. रिझनसाठी आम्ही Like, नीड वर्क आहे. हे खूप मोठं काम आहे हे. इट टेक्स अ लॉट. No, she enjoys it. That's the reason Yeah. it doesn't burn her out. exactly. She is very passionate about everything. You see all happy family dancing everything. all of that. It doesn't happen like that. तुमच्या work मध्ये होतो. Very You are true. with your family. You are enjoying with your family. You are at home. You are chilling. You are sharing. किती परफेक्ट बोलता येते दॅट्स वाय इज अ वेल बिंग कोच ना. एक्झॅक्टली कोणी पण क्युअर होईल लगेच ऐसा येऊन द्या. ए ऐक ओय. That's it. संपला टाइम संपलेला नाही, आहे. नाही. चलो थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. Thank you guys. Please keep coming. Yes, keep coming. प्लॅन करा पाऊस Done, पडला done. की Yes. गो ऑन धाबा धावा.